आज पैदलवारीचा तिसरा दिवस. पिंपळगाव इथून सकाळी फराळ वगैरे करून पावले खेळून निघण्याची वेळ होत आहे. इथून थोड्याच अंतरावर पुढचा स्टॉप आहे, त्यामुळे इथून आरामाने निघाल तरी चालते. त्यामुळेच इथून नाश्ता वगैरे करून इथं नाश्त्याला दरवर्षी पोहे असतात. इथून प्रस्थान झाल्यानंतर पुढचं गाव आहे मारवाडी. लागलीच आम्ही इथून शेखराजूरला इथून निघण्याची वेळ 8 ते 8:30च्या दरम्यान आम्ही इथून सर्व लागलीच आम्ही शेखराजूरच्या रस्त्याने प्रस्थान करू. पिंपळगावमध्ये आंघोळ वगैरे करण्यासाठी प्रत्येक भक्तगणाला गरम पाणी करून देतात. लागलीच आम्ही पुढच्या स्थानी पोहोचलेलो आहोत. इथं बापूचं प्रवचन लागलीच सुरू होतं, कारण आम्ही पैदल आल्यामुळे थोडा लेट झालेला होता. लगेच बापूचं प्रवचन संपलं. तिथून लागलीच फराळाची सोय केलेलीच होती. केळी, पोहे, चहा, समजून पोह्याचा स्वाद घेत होते. लागलीच पुढच्या गावी प्रस्थान करण्याची वेळ होत होती. या गावात दरवर्षी असंच स्वागत केलं जातं, जंगी थाटामाटात व फटाक्याच्या जल्लोषात. या गावाचं नाव मारवाडी असून इथं पूर्णपणे रांगोळी वगैरे टाकून दोन्ही साईडनी पूर्ण साऊंड सिस्टम, मंडप वगैरे, बापूसाठी बसण्यासाठी आसन, हे सर्व पद्धतशीर पहिलेही सेट केलेले होते. लागलीच थोड्या वेळात दिंडीचे आगमन होईल. इथे या मंडपात गावकरी कुणीच नाही, कारण का आपल्याला आणण्यासाठी सर्वजण तिकडेच आलेले होते. त्यांनी त्यांचा स्वतःचा पर्सनल टेम्पोही आणलेला होता. चला आपणच थोडं पाठीमागे जाऊ. आजोबा यांचा जल्लोष संपलेलाच नव्हता. जल्लोषासाठी यांनी अजूनही फटाके फोडण्यास चालू केलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण इथे प्रस्थान करत आहोत. हे आहे गाववाल्यांनी आणलेला व त्याच्या पाठीमागे लागलीच गाववाली, त्याच्यानंतर झेंडे, जेणेकरून आपण त्याला शिवध्वज म्हणू. आणण्यासाठी आलेल्या ड्रेस कोड सेट होते. गावात प्रवेश करताना सर्वजण कसे उत्साहित होते. बापू आणि ध्वज यांचं आगमन गावात होत असताना लागलीच त्याच्या पाठीमागं आमचाही साऊंड सिस्टम व त्याच्या पाठीमागं 2च्याच लाईनमध्ये पावले खेळत खेळत असणार आहेत आमचे, कारण का आम्हाला माहिती आहे गाव आहे म्हणजे तिथे आम्हाला प्रवेश करताना हा नियमातच करावं लागणार आहे. त्यामुळे पावले खेळताना आम्हीही 2च्याच रांगेत असू असं मला माहिती आहे. यानंतर मी प्री रेकॉर्डिंग साऊंड टाकत आहे. सर्वजण पावलीचा आनंद घेत आणि ज्याला जमतंय ते खेळतं, ज्याला जमत नाही ते थोडं लांब उभं टाकून पाठीमागून पद्धतशीरपैकी आरामाने येतात, कारण का खेळणाऱ्याला तकलीफ नकोय. इथून पुढे प्रत्येक गावाची कमीत कमी काही माणसं जे की पैदलवारीला येणारे असतात ते अटॅच होत असतात, जे की संख्या वाढतच राहणार याच्यानंतर. बापूचा आशीर्वाद घेण्यासाठी गाववाल्यांची धडपड
कारण की लगेचच जेवायला वाढावं लागणार आहे त्यांना, त्याच्यामुळे ते लवकर लवकर दर्शन घेऊन वाढण्याचे काम करते. गावात असल्यामुळं गावकरीच वाढणार आहेत, तिथं दुसरं कोणीही वाढणार नाहीये. इथून पालम या दिशेनं आपण प्रस्थान करू. तिथे पालमच्या जवळ गेल्यावरती हा एकच आला नसेल तर दरवर्षी थोडा मागं पुढे होतो. आम्ही ठिकाणावर कधी लवकर जातो किंवा ते ठिकाणावर लवकर जातो. पण यावर्षी असं झालं की दोन्ही दिंड्या एकच मिळत आहेत. दिंड्या मिळाल्यामुळं संख्या वाढल्यामुळं रस्त्यावर चालताना सर्वजण एका कोणत्याही चालताना कोणतेही वाहनाला तकलीफ छोटे वाहन मोठ्या वाहनासाठी जास्त हा रोड अजून डेव्हलपमेंट झालेली नाही, चालू आहे या रोडला. पालम या ठिकाणी आपण दरवर्षी बालाजी मंदिर हे ठरलेले ठिकाण आहे व पॉम्प्लेटवरती आहे, पण पाण्याच्या कारणामुळे आपण 2 किलोमीटर पुढे जाऊन शाळावर थांबण्याची व्यवस्था केली आहे. पण तिथं थोडी जागा ॲडजस्टेबल आहे, नसेल तर बालाजी मंदिर खूप मोठं आहे, तिथं लाईट वगैरे सर्व सोयीसुविधा आहेत. अर्जंटमुळे आपल्याला थोडं 2 किलोमीटर पुढे जाऊन इथं पावली वगैरे खेळावं लागत आहे. म्हणजे थोडी जागा कमी असल्यामुळे मी पण थोडं कमी शूट केलेलं आहे इथं. त्यानंतर लगेच कारण का आपलं ते जेवण झालेलंच होतं, तर आपल्याला जी संघ दिंडी मिसळलेली आहे त्यांच्यासाठी सहज जेवायला असतं ते आपण बघतो. लगेच इथं शेवट डेंट करून टाकू व्हिडिओचा. पावली खेळत असताना पाण्याचे आगमन झाले, त्यांनाही पावली खेळावं असं वाटत होतं काही, त्याच्यामुळे थोडंही पाण्याची शितोडे आली तो कमी झाली लागलीच ना. त्यानंतर आपण स्वयंपाक रूमकडे जाणार आहोत व काय काय आहे बघणार आहोत. आपण जाताना बघूनच शकता की पाण्याचे शितोडे चालूच होते. इथं स्वयंपाकाची व्यवस्था अशी मस्तपैकी टीन शेडच्या याच्यात केलेली होती. जेवण्यासाठी पण मोठा टीन शेड होता. पण इथं पाणी चालू असल्या कारणामुळे थोड्याच वेळानंतर ना लाईट गेली. लाईट गेल्यावर लगेच टॉर्च ऑन झाल्या, जेणेकरून ज्या समजांच्या खिशात आहेत, तर का आता टॉर्चची जागा ही मोबाईलने घेतली असल्या कारणाने लगेच मोबाईल खिशाच्या बाहेर निघाले आहेत. पण जास्त वेळ न लागता लाईट सहज आली थोड्या वेळातच, कारण का जेवणे होण्याच्या आधीच लाईट आली. लाईट ही 2 मिनिटासाठीच गेली. आपला एक राऊंडच पूर्ण झाला की तेवढ्या वेळातच लाईट आली. तरी पण इथं सर्व काही दिसू लागलं, कारण का सर्वांजवळच मोबाईल आहेत आजकाल, त्याच्यामुळे अंधार असा काही नव्हता. पण लागलीच थोड्या वेळात लाईट आली व सर्वांचं व्यवस्थित जेवण झालं. कारण का पाणी हे जरासं जोरात आल्यामुळे लाईट ही थोडी डिस्टर्ब झाली, पण लगेच झाली. जेवण हे पूर्ण उजेडातच झाले सर्वांची. आपण जिथं थांबलो ते एक मंगल कार्यालय आहे बळीराजा. बळीराजा म्हणल्यानंतर बैलांची जोडी आलीच. चला ठीक आहे, गुड नाईट, ओके.